गौतम अदानी बारामतीत दाखल झालेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, गौतम अदानी आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यानुसार ते बारामतीत दाखल झालेत। आज अदानी पवार एकाच मंचावरती दिसणार आहेत। बारामतीत AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे। गौतम अदानींच्या हस्ते या AI सेंटरचं उद्घाटन आहे आणि यासाठी अजित पवार, रोहित पवार कारमध्ये एका शेजारी बसलेले पाहायला मिळाले। खरं तर पवार कुटुंबीय यासाठी उपस्थित राहणार आहे। ही दृश्य आपण सध्या NDTV मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की गौतम अदानी बारामतीत दाखल झाले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना घेण्यासाठी आले होते आणि आता एकाच गाडीमध्ये हे सगळेजण जाताना दिसतायत। अजित पवारांच्या सोबत रोहित पवार सुद्धा दिसतायत। पवार कुटुंबियांचा मतदारसंघ म्हणून बारामतीला ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी आता AI सेंटरचं खरं तर उद्घाटन आज होणार आहे। एक मोठा प्रोजेक्ट आहे हा आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो गौतम अदानी यांचा असल्याने त्यांच्या हस्ते आज आपण पाहतोय की उद्घाटन त्यांचं केलं जात आहे आणि त्यानुसार आज एकाच मंचावरती आपल्याला पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी दिसतील। गौतम अदानी ओव्हरऑल जर हा आपण प्रोग्राम बघितला, हा कार्यक्रम जर आपल्याला सांगायचं तर बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे आणि या AI सेंटरच्या उद्घाटनाच्या प्रसंगीच आज गौतम अदानी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आगमन करत आहेत। पवार कुटुंबीय एकंदरीत त्यांच्याबद्दल सांगायचं तर पवार कुटुंबियांचे व्यावसायिकांशी जवळचे संबंध आहेत। व्यवसायावरती किंवा बारामतीमध्ये नवीन नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात आणि त्यानुसार आता AI सेंटरचं उद्घाटन सुद्धा बारामतीत सध्या होणार आहे। देविदास राकुंटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। देविदास, बारामतीमध्ये सध्या काय काय सुरू आहे? एकाच गाडीत आपण पाहतोय रोहित पवार दिसलेत, अजित पवार आहेत आणि गौतम अदानी सुद्धा आहेत। वैष्णवी, आज सकाळी 10 वाजताची वेळ होते आणि 10 वाजता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते बारामतीमधील विद्यानगरीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेशन IT हे सेंटर निर्माण करण्यात आलेलं आहे AIचं, त्याचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते होणार होतं आणि बारामती विमानतळावर आता आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच गौतम अदानी यांचं आगमन झालेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार त्या ठिकाणी दाखल होते आणि गाडीचं सारथ्य जे आहे ते स्वतः आमदार रोहित पवार हे करताना देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि आता बारामती विमानतळावरून हे दिग्गज मान्यवर जे आहेत ते सर्व आता बारामतीमधील विद्यानगरी या ठिकाणी आता निघालेले आहेत। काही क्षणामध्ये ते आता विद्यानगरी या ठिकाणी पोहोचतील आणि पोहोचल्यानंतर जे या ठिकाणी AI सेंटर निर्माण करण्यात आलेलं आहे त्या सेंटरचं उद्घाटन जे आहे ते गौतम अदानी यांच्या हस्ते होईल। या कार्यक्रमासाठी विशेष करून देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, एकूणच पवार कुटुंब हे या ठिकाणी उपस्थित असणार आहे। अद्यावत असं हे विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सेंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि उद्याची भावी पिढी या सेंटरमधून घडणार आहे। ज्यावेळी गौतम अदानी या ठिकाणी दाखल होतील त्यावेळी त्याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर ती आतमध्ये ही संपूर्ण इमारत जी आहे, जे सेंटर निर्माण करण्यात आलेलं आहे त्याच्या सुविधा काय काय असतील, कशी निर्मिती करण्यात आलेली आहे, कोणत्या लॅब त्या ठिकाणी कार्यरत असतील याची स्वतःहून ते पाहणी करतील आणि त्याच्यानंतर याच परिसरात असणाऱ्या गदिमा सभागृहात पुढील कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। त्या ठिकाणी शरद पवार याचबरोबर सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, त्यांची भाषणं त्या ठिकाणी होतील, ते संबोधन करतील आणि एकूणच प्रमुख पाहुणे म्हणून गौतम अदानी हे देखील त्या ठिकाणी संबोधन करतील। धन्यवाद देविदास, अगदी सविस्तर आपण माहिती दिली। आज कसा कसा कार्यक्रम हा होणार आहे त्यानुसार आपल्याकडे याचे वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू।